जरा ध्यान बिन ठेवायचं असतं का नाही, चाललं आपलं तरा असं बघा असतंय आमच्या धन्याचं. बायकोचं ध्यान नाही, काय नाही, चाललं तरा. तर त्याचं काय झालं, आमची लेक आहे मुंबईला, तिनं बोलवलं म्हणून आलोय आम्ही मुंबईला. अहो मी पडली गावातली बाई, कधी गावाच्या बाहेर गेली नाही, पण मुंबईला येताना आम्ही रेल्वेत बसून आलो. दिसभर कसं झाक वाटलं, दिवसभर झुक्कू 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 झुक्कू. आणि इथं रेल्वेतनं खाली उतारलो, बघतो तर काय स्टेशनावर सगळी माणसं, हिकडं माणसं, पुढं माणसं, मागं माणसं. मी आता बया घाबरूनच गेली आणि धनी वरडलं, अगं चल की लवकर. मी आपली निघाली त्यांच्या मरण आणि स्टेशनाच्या बाहेर येऊन बघते तर काय समधीकडं गाड्याच गाड्या, हिकडनं गाड्या, तिकडनं गाड्या, पुढनं गाड्या. माझा जीव दडपूनच गेला. आता रस्ता कसा वलंडायचा, तशी मी घाबरली. धनी ओरडतात, अगं ये की लवकर. मग मी आपली पळत पळत गेली आणि बघते तर काय केवढ्या उच्च उच इमारती, इकडं उच्च उच, तिकडं उच्च उच. मी बघते धनी ओरडला, अगं बस की टॅक्सीत. मग मी आपली टॅक्सीत बसली. खिडकीतनं बाहेर मुंबई बघत एका ठिकाणी गाडी थांबली. तिथं उतरून बघितलं तर ही उच्च उच इमारत. अगं बया माझी सोनी हिथं राहते वय, कसल्या मोठ्या बिल्डिंगात राहते. पण कसं काय ध्यानांनी नेलं एवढ्या खोलीत आणि गेट लावून घेतलं आणि कुठलं तर बटन दाबलं. तशी अख्खी समधी खोलीच वर उठायला लागली की मला तर बायाला पहिल्यांदा लय भ्या वाटलं, परत लय मज्जा आली, जत्रेतल्या पाळण्यावानी वाटलं. लगेच थांबलं आणि मग धन्यानी दार उघडलं. बघते तर किती दार, पण समधी बंदच. मग एका दारापुढं धन्यानी बटन दाबलं, तशी माझी लेक बाहेर आली. पण बाया त्या मुंबईत का नाही लई गरमी, इतकं गरम होतं या घामाच्या नुसत्या धारा, हिकडनं घाम आणि कुठनं घाम येतो या. लेकीला म्हणलं, बया मला आधी पाणी दे. तशी लेक एक कपाटच उघडायला लागली. तिला म्हणलं, अगं तुझ्या साड्या मागणं दाव, मला पाणी दे. तर तिनं कपाटातनं बाटली काढली. मी म्हणलं, बया हित बी बाटली हाय का? धनी म्हणलं, ग बस. मी आपली बसली, पाणी पिलं. हा गार 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 पाणी पिल्यावर बाकी थंडगार वाटलं. पण गावात गेले नव्हते. लेकीला म्हटलं, तशी लेकीनं घरातलाच एक दरवाजा उघडला की म्हटली जायचं. आणि बघते अगो बाया देवाच्या पादुका की आत. अख्ख्या मुंबईत कुठं देवाळ दिसलं नाही, पण माझ्या लेकीनं घरात देव ठेवल्यात बरं का. मला बरं वाटलं. मी नमस्कार करून बाहेर आली आणि तिला म्हणलं, अगं तुझं देव नंतर दाखव. ती म्हणली, अगं हे देव आहे ना इथंच करायचं, जा. मी वराडली, असू कसं. तर धनी म्हणतात, ए गप. मी आपली गप बसली.